हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. उन्हाळा आहे तर काही बनवलं तर गॅस होते, पोट दुखतं, काही असतं तर त्या सर्वात उत्तम ही कढी. तर आपण दह्याची कढी बनवत आहोत आणि सोबत पकोडे बनवत आहोत. तर चला तर सुरुवात करूया. मी दीड कप बेसन पीठ घेत आहे. तर बघू शकता आपण मी 1 कप घातला आहे. आता पुन्हा आणखीन अर्धा कप बेसन पीठ घेत आहे. तर बघू शकता आपण मी अर्धा कप बेसन पीठ घेतलेले आहे. तर यामध्ये घालणार आहोत हळद पावडर, जिरे, 1 चमचा जिरे, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा ओवा, चवीनुसार मीठ, घातलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत मी थोडासा कांदा घेतलेला आहे. थोडासाच घालायचा आहे कारण आपण पकोडे बनवत आहोत. तर बघू शकता आपण मी कांदाही घालून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी मिरची घालत आहे, जास्त घालत नाही कारण लहान मुले खाणारी आहेत. आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडे थोडे पाणी घालून याचे बॅटर तयार करून घेऊया. तर बघू शकता आपण असे थोडेसे बॅटर घातलेले आहे, पाणी घातलेले आहे. आता हे चांगले मिक्स करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पाणी घालून भिजवलेले आहे. आता आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगले फेटायचे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला घट्टसर पीठ करायचं आहे. याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला चांगले फेटून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी चांगले फेटून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, मी चांगल्या प्रकारे फेटून घेतलेले आहे. मी जवळजवळ 3 मिनिटे फेटत होते. तर अशा प्रकारचे मी फेटून घेतलेले आहे. एकीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. बघू शकता आपण. आता आपण थोडे थोडे बॅटर घालून आपल्याला अशा कन्सिस्टन्सीचं पीठ हवे आहे. बघू शकता आपण अशी गोळी पडेल अशा प्रकारचे आपल्याला पीठ हवे आहे. तर चला तर सुरुवात करूया. आपण तळण्यासाठी घेत आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी घालत आहे. छोटे छोटे पकोडे घालायचे आहे. अशा प्रकारे घालून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पकोडे घातलेले आहे. आता याला उलटवूया.
तर बघा तर फ्रेंड्स, एक बॅच काढून झालेली आहे. आता दुसरी घालायची आहे. तर मी अशा प्रकारे पुन्हा फेटते आणि मग आपण तेलामध्ये घालून घेऊया. तर बघू शकता आपण गॅसचा फ्लेम भजी टाकताना हायच ठेवायचा, कारण तो मग आकार धरतो भजी. जास्त गर्दी करायची नाही, मावतील तितकेच घालायचे. आपल्याला सहज पलटवता येतील अशा प्रकारे घालून घेतोय. तर बघू शकता आपण, मी एक बॅच पुन्हा घातलेली आहे. आता आपण त्याला मिनिटभर असंच राहून देऊया, मग उलटावूया. तर बघा तर फ्रेंड्स, 1 मिनिट झालेला आहे. आता आपण उलटवूया. असे थोडे थोडे जिकडे जागा मिळेल तिकडे ते तेल उडवले म्हणजे वरची बाजू सुकते आणि आपल्याला भजी व्यवस्थित पलटवता येतात. आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे, कारण ते आतपर्यंत तळले जातील. अशा प्रकारे आपण तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भजी तळून झालेली आहे. काढून घेऊया. आणखीन थोडेसे बॅटर राहिलेले आहे, अशाच प्रकारे मी तळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली भजी तळून झालेली आहेत. याला गोळी भजी असे म्हटले जाते आणि कढी पकवण्यासाठी अशा प्रकारची बनवले जातात. तर आता भजी बनलेली आहेत. आता आपण कढीची तयारी करतोय. तर बघा तर फ्रेंड्स, मी अर्धा लिटर दुधाची दही जमवले होते. हे आता आपण कढीसाठी घेतोय. तर मी 1 कप दही घेत आहे. बघा तर फ्रेंड्स, मी 1 कप दही घेतलेली आहे. आता दही आपण जे भजी बॅटर बनवलं होतं त्याच भांड्यात मी घेतलेली आहे. आता हे चांगले घुसळून घेऊया. हे जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला घुसळायचे आहे, एकजीव होईपर्यंत. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे एकदम सॉफ्ट झालेले आहे, बघू शकता आपण. आता मी यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालत आहे. अशा प्रकारे आता हे यामध्ये फेटून घेऊया. ही कढी घरोघरी आवर्जून केली जाते उन्हाळ्यामध्ये, कारण पोटालाही थंड होते आणि पचनही चांगले होते. अशा प्रकारचे आपण दह्याची कढी बनवत आहोत. आणि यामध्ये पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे. हे मिक्स करून घेऊया छानपैकी. आता यामध्ये थोडेसे पाणी घालूया. अर्धा कप पाणी घातलेले आहे. जीव करून घेऊया. एकीकडे मी जास्तीचे तेल काढून घेतलेले आहे.
आता गॅस ऑन करूया. आता हे तेल चांगले टाकून देऊया. यात घालणार आहोत 1 चमचा मोहरी, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा ओवा. मोहरी चांगली फुलून देऊया. चांगली तडतडली म्हणजे त्याचा स्मेल छान येतो. मोहरी चांगली तडतडू लागलेली आहे. यात घालूया हिंग. मी पाव चमचा हिंग घातलेला आहे. 5-6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे. चांगले परतून घेऊया. यामध्ये 4 ते 5 मिरच्या मी बारीक चॉप करून घेतलेल्या आहे. 4 घातलेल्या आहे. काही कढीपत्त्याची पानं लागत आहे. फोडणी चांगली कुरकुरीत होऊन देऊया. आता यामध्ये आपण घालणार आहोत हे बॅटर, जे दही आणि पाणी तयार करून घेतलेले. तर बघा तर फ्रेंड्स, आपली फोडणी चांगली छानपैकी झालेली आहे. आता यामध्ये दह्याचं पाणी घालून घेऊया. आणखीन पाणी घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे मी पाणी घातलेले आहे. चांगले ढवळून देऊया. गॅसची फ्लेम वाढवूया. यात घालणार आहोत चवीनुसार मीठ, चांगली उकळ येऊन देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपल्या कढीला छानशी उकळ आलेली आहे. आता यावर घालूया कोथिंबीर. छान गॅसची फ्लेम लो करूया आणि 5 मिनिटे याला चांगली शिजवून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली कढी चांगली उकळलेली आहे. आता यामध्ये आपण पकोडे घालून घेतोय. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि पकोडे घालून घेऊया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी पकोडे घालून घेतलेले आहे. आता यावर थंड होईपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचे नाही, नाहीतर ते सगळं घट्ट होऊन जाईल आणि त्याला आंबटपणा जास्त येईल. तर आपल्याला थंड होईपर्यंत झाकायचे नाही. आता सर्व करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली कढी पकोडे तयार आहे. खूप छानसे झालेले आहे, सुंदर दिसत आहेत, चवीलाही खूप छानसे झालेले आहे. अशा प्रकारचे आपण पकोडे बनवले, कढी बनवली. तुम्हाला महत्त्वाची टीप म्हणजे उकळताना तुम्ही झाकण ठेवू नका. उकळ अशाच प्रकारे झाकण न लावता उकळ काढा, नाहीतर ती उतू जाते. मी ते सांगायला विसरले, त्यामुळे मी बी झाकण ठेवताच ते उकळवलेलं आहे कढी. अशा प्रकारची मी कढी बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.